समर्थ बंकटलालांच्या घरी असताना एक आश्चर्यकारक घटना घडली. तिची कथा अशी आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया हा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपण जे दान करतो ते अनेक पटींनी आपल्याला परत मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व दिले जाते. देव आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ या दिवशी केलेले सर्व कर्म अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते. या दिवशी पाण्याचे दान करण्याचीही प्रथा आहे. वऱ्हाड प्रदेशातील लोक अक्षय तृतीया हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी महाराजांच्या समोर काही मुले खेळत होती. महाराज मुलांना म्हणाले, "मुलांनो, सकाळपासून मला चिलम प्यायला मिळाली नाही. त्यामुळे हैराण झालो. चिलम भरा आणि त्यावर विस्तव ठेवून मला द्या." हे ऐकून मुलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तंबाखू टाकून चिलम भरायला सुरुवात केली. पण चिलम पेटवण्यासाठी त्यांना कुठेही विस्तव मिळाला नाही. मग मुले आपसात बोलू लागली की विस्तव कुठून आणायचा. ते पाहून बंकटलाल म्हणाला, "अरे, तुम्ही जानकीराम सोनाराकडे जा आणि त्याच्याकडून विस्तव घेऊन या. तो दुकान उघडण्याआधीच विस्तव तयार ठेवतो. आधी त्याची भट्टी पेटते आणि मगच तो दुकान सुरू करतो." हे ऐकून मुले जानकीराम सोनाराकडे गेली आणि महाराजांच्या चिलमसाठी विस्तव मागू लागली. जानकीराम रागावला. "अक्षय तृतीयेच्या दिवशी मी कुणालाही विस्तव देणार नाही. ते अशुभ ठरेल." मुलांनी दोन्ही हात जोडून विनंती केली, "असं बोलू नका. ही विस्तव समर्थांसाठी हवा आहे. श्री गजानन महाराज देवांमध्येही श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या चिलमसाठी हा विस्तव लागणार आहे. साधूसाठी काही दिलं तर ते कधीच अशुभ नसतं असं आम्ही ऐकलं आहे." पण सोनाराने त्यांचे काही ऐकले नाही. तो उलट मुलांवर रागावून बोलू लागला, "गजानन कसला पुण्यवान? तो तर चिलम ओढणारा साधू आहे. गांजा ओढतो, तंबाखू पितो, फाटके कपडे घालता गावात फिरतो, वेड्यासारखा वागतो, ओढ्याचं घाण पाणी पितो. त्याला ना जात आहे ना कुळ. अशा माणसाला साधू मानायला मी तयार नाही." बंकटलाल त्याच्या मागे लागून वेडा झाला आहे, पण मी त्याच्या चिलमसाठी विस्तव देणार नाही. "तुम्ही म्हणता तो सिद्ध पुरुष आहे, मग त्याला विस्तव कशाला हवा? त्याने आपल्या योगशक्तीनेच विस्तव तयार करावा." साधू जलंदरनाथ चिलम ओढत होते, पण त्यांनी कधीही घराघरात फिरून विस्तव मागितला नाही. "इथून निघा, इथे उभे राहू नका. तुम्हाला विस्तव मिळणार नाही." हे ऐकून मुले निराश होऊन परत आली आणि त्यांनी सोनाराच्या दुकानात काय घडले ते सर्व महाराजांना सांगितले. हे ऐकून महाराज हसले. "त्याच्या विस्तवाची आपल्याला अजिबात गरज नाही." महाराजांनी चिलम हातात घेतली आणि बंकटलालला सांगितले, "बंकट, वर एक काडी धर." "गुरुराया, थोडं थांबा. मी आत्ता काडी घासून विस्तव लावतो." "काडी घासल्याशिवाय विस्तव लागणार नाही." त्यावर महाराज, "उगाच जास्त बोलू नकोस. फक्त काडी वर धर. तिला अजिबात घासू नको." बंकटलालने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे चिलमवर एक काडी धरली. आणि काय आश्चर्य! काडीला विस्तव नसतानाही चिलम पेटली आणि काडी तशीच राहिली. खऱ्या साधूसाठी कोणत्याही गोष्टीची गरज उरत नाही हे त्यातून दिसून आले. आता सोनाराच्या घरी काय झाले ते ऐका. अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवणीला खूप महत्त्व असते. सोनाराच्या घरी जेवायला पंगत बसली होती. चिंचवणी द्रोणात वाढली होती, पण अचानक एक विचित्र घटना घडली. जेवणाऱ्या लोकांना चिंचवण्यात अळ्या दिसल्या. ते पाहून सगळ्यांना किळस वाटली आणि त्यांनी अन्न टाकून उठून गेले. सोनार खूप हताश झाला. त्याला समजत नव्हतं की चांगली चिंचवणी खराब कशी झाली. थोडा विचार केल्यावर त्याला समजलं, मी साधूंना विस्तव दिला नाही, त्याचाच हे फळ मिळालं असेल. गजानन महाराजांची मोठी लीला मला कळली नाही. ते साक्षात देव आहेत, पण मी त्यांना भिकारी समजलो. त्रिकालज्ञानी गजानन महाराजांना मी वेडा समजलो. माझ्या हातून संत सेवा घडली नाही. मी चुकीचं वागलो. मला मिळालेली चांगली संधी मी स्वतःहून गमावली. आता मी जाऊन समर्थांचे पाय धरतो आणि माझ्या चुकीची माफी मागतो. असा विचार करून तो चिंचवणी घेऊन बंकटलालांच्या घरी आला आणि सगळी गोष्ट सांगू लागला. तो म्हणाला, "अहो बंकटलाल शेठजी, आज माझं खूप नुकसान झालं.
ही चिंचवणी पहा, यात किडे पडले आहेत आणि श्राद्धासाठी आलेली माणसं उपाशीच निघून गेली. याला मीच कारणीभूत आहे. आज सकाळी मी समर्थांच्या चिलमसाठी विस्तव दिला नाही. त्याचं हे फळ आहे. सगळी चिंचवणी खराब झाली. हे ऐकून बंकटलाल म्हणाला, तुम्ही चिंचोके नीट पाहिले नसतील. ते किडलेले असतील म्हणून चिंचवणी खराब झाली असेल. शेठजी, तुम्ही अशा साधूवर शंका घेऊ नका. त्यावर सोनार म्हणाला, चिंच नवीनच होती, मग चिंचोके किडके कसे असतील? मी आज जी चिंच फोडली त्याची टरफले अजून पडली आहेत. हवे असेल तर तुम्ही स्वतः येऊन पहा. पण आता माझी एकच विनंती आहे. तुम्ही मला लगेच समर्थांच्या पायाशी घेऊन चला. मी त्यांची माफी मागेन. जानकीराम घाबरत समर्थांसमोर गेला. त्याने साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, दयाघना, माझ्यावर कृपा करा. माझे सगळे अपराध माफ करा. तुम्ही साक्षात भगवान शंकर आहात हे मला आज समजले. समर्था, आजपासून माझ्याकडून तुमच्याबद्दल वाईट शब्द निघणार नाहीत. आज जी शिक्षा मला मिळाली तीच पुरेशी आहे. त्यावर महाराज म्हणाले, तिळभर खोटं बोलू नकोस. तुझी चिंचवणी गोड आहे. त्यात अजिबात किडे नाहीत. हे ऐकून सगळ्यांनी पाहिले तर चिंचवणी अगदी गोड होती. त्याचे सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. अशा प्रकारे समर्थांचे मोठेपण सर्वांना कळले. आता चंदूमुकीन नावाच्या समर्थांच्या निसिम भक्ताची कथा ऐका. एकदा ज्येष्ठ महिन्यात समर्थांसाठी कोणी आंबे आणत होते, तर कोणी पंख्याने वारा घालत होते. कोणी खडीसाखर वाटत होते, तर कोणी त्यांच्या गळ्यात हार घालत होते. काही जण साधूच्या अंगाला थंडगार चंदन लावत होते. त्यावेळी महाराज चंदूला, मला हे आंबे नकोत. तुझ्या घरी उतरंडीत 2 कान्होले ठेवलेले आहेत, ते घेऊन ये. चंदू हात जोडून, गुरुराया, आता कान्होले कुठून असणार? तुमची इच्छा असेल तर मी ताजे आणतो. त्यावर महाराज, ताजे नकोत. मला तुझ्या उतरंडीतलेच कान्होले खायचे आहेत. जा, उगाच सबबी सांगून वेळ घालवू नकोस. वेड्या गुरुपाशी थोडंसंही खोटं बोलू नये. त्यावर मुक्या चंदूला सगळे लोक म्हणाले, तू लवकर घरी जाऊन पाहून ये. चंदू घरी जाऊन आपल्या पत्नीला विचारतो, उतरंडीत 2 कान्होले आहेत का? अहो, अक्षय तृतीयेच्या दिवशी कान्होले केले होते. आता 1 महिना झाला. ते त्याच दिवशी संपले. आता घरात कुठून असतील? हवे असतील तर मी नवीन करून देते. तुम्ही थोडा वेळ थांबा, सगळं सामान तयार आहे. त्यावर चंदू, ताजे नकोत. तू उतरंडीतलेच कानोले दे. समर्थांनी तसे सांगितले आहे. जरा नीट आठव आणि शोधून पहा. हे ऐकून ती विचार करू लागली आणि तिला आठवले. थांबा, समर्थांचे बोलणे खरे आहे. 2 कान्होले उरले होते. ते मी उतरंडीत ठेवले होते, पण मी ते विसरले. त्याला आता महिना झालाय. ते खाण्यायोग्य असतील का माहीत नाही. असं म्हणत ती लगेच उठली आणि उतरंडीत शोधू लागली. ज्या मडक्यात कान्होले ठेवले होते त्यात तिला खरोखर 2 कान्होले दिसले. ते थोडे सुकले होते, पण त्यांना अजिबात बुरशी लागली नव्हती. संतांचे बोलणे कधीच खोटे ठरत नाही. ते पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. चंदू ते कान्होले घेऊन आला आणि समर्थांना अर्पण केले. लोकांना खूप आश्चर्य वाटले. गजानन महाराज खरोखर त्रिकालज्ञानी आहेत. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य सगळं माहीत आहे. जसं शबरीची बोर श्रीरामाने खाल्ली, तसंच चंदूचे कान्होले महाराजांनी आनंदाने खाल्ले. शेगावच्या दक्षिणेला असलेल्या चिंचोली गावात माधव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचे वय 60च्या आसपास होते आणि त्याचे शरीर खूप अशक्त झाले होते. तरुणपणी संसारच त्याचे सर्वस्व होते. पण नशिबामुळे त्याची पत्नी आणि पुत्राचे दोघांचेही निधन झाले. एकटा आणि विरक्त झालेला माधव विचार करू लागला. संसारात गुंतलेलो असताना मला देवाची आठवणही झाली नाही. आता देवाशिवाय माझा आधार कोण? असा पश्चात्ताप करून तो शेवटी शेगावला आला. गजानन महाराजांच्या जवळ राहून त्याने हट्टाने उपोषण सुरू केले. 1 दिवस गेला तेव्हा महाराज त्याला म्हणाले, असं उपोषण करणं योग्य नाही. हेच देवाचं स्मरण तू तरुणपणी का केलं नाहीस? आता शेवटच्या वेळेला उपोषण करून देवाचं नामस्मरण केल्याने काय उपयोग? हे म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं आहे.
ज्या बायको मुलांसाठी तू आयुष्यभर कष्ट केलेस ते शेवटी तुला सोडून गेले. कर्मांची फळं भोगल्याशिवाय सुटका होत नाही. हा हट्ट सोड आणि नीट विचार करून उपोषण थांबव. पण माधवने कुणाचेही ऐकले नाही. त्याला जेवायला घालण्याचे सगळ्यांचे प्रयत्न फसले. तो तसाच उपाशी राहून समर्थांच्या जवळ बसून देवाचे नाम घेत राहिला. रात्री सगळीकडे काळोख पसरला होता आणि शांतता होती. त्यावेळी आसपास कोणी नाही हे पाहून स्वामी गजानन महाराजांनी यमासारखे भयंकर रूप धारण केले आणि माधवाकडे धावून आले. ते पाहून माधव खूप घाबरला आणि जीवाच्या आकांतानं पळू लागला. भीतीमुळे त्याची छाती जोरात धडधड होऊ लागली. अंग थरथर कापू लागले. तोंड कोरडे पडले आणि त्याला बोलताही येईना. माधवाची ही अवस्था पाहून महाराजांनी पुन्हा शांत रूप धारण केले. हाच का तुझा धीटपणा? कधीतरी काळ असाच तुला खाईल. त्याची ही फक्त चुणूक दाखवली. यमलोकात तुला पळायलाही जागा मिळणार नाही. हे ऐकून माधव नम्रपणे म्हणाला, महाराज, माझी एक शेवटची विनंती आहे. मला यमलोक टाळा आणि वैकुंठात पाठवा. यमलोकात जे दिसणार होतं ते तुम्ही मला इथेच दाखवलं. माझे पाप खूप आहेत, पण ते नष्ट करणं तुमच्यासाठी अशक्य नाही. काहीतरी पुण्य असल्यामुळेच मला तुमचं दर्शन झालं. ज्याला संत भेटतात त्याला यमलोक कसा मिळेल? हे शहाणपणाचे बोल ऐकून महाराज हसले. माधवा, तुझं मरण जवळ आलंय. आता निष्काळजी राहू नको. श्रीमन नारायण नारायण असं भजन कर. किंवा तुला अजून जगायचं असेल तर मी तुझं आयुष्य वाढवू शकतो. गुरुराया, मला आता आयुष्य नको. हा संसार खोटा आहे. मला पुन्हा त्यात अडकवू नका. तथास्तु. तू जे मागितलं ते तुला दिलं. आता तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. अशा प्रकारे माधवाचा देहांत समर्थांच्या सान्निध्यात झाला आणि गजानन महाराजांच्या कृपेने त्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळाली. एकदा समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितले की घनपाठी वैदिक ब्राह्मणांना बोलावून मंत्रजागर आणि वेदश्रवण करावे. त्यांना पन्हे, पेढे, बर्फी, खवा, मीठ लावलेली भिजलेली डाळ आणि 1 रुपया दक्षिणा द्यावी. शिष्य म्हणाले, तुम्ही सांगाल तो खर्च करू, पण शेगावात असे ब्राह्मण नाहीत, हीच अडचण आहे. त्यावर महाराज म्हणाले, तुम्ही उद्याच तयारी करा. तुमच्या वसंत पूजेसाठी श्रीहरी स्वतः ब्राह्मण पाठवेल. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. लगेच तयारी सुरू झाली. 100 रुपये जमा झाले. सगळं सामान आणलं. चंदनाच्या उटणात केशर आणि कापूर मिसळले. दुपारी शेगावात ब्राह्मण आले आणि मोठ्या थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदी झाली आणि दक्षिणा घेऊन निघून गेली. अशा प्रकारे संतांच्या मनात जे येते ते श्रीहरी पूर्ण करतो. संतांचा प्रभाव असा असतो. तेव्हापासून दरवर्षी बंकटलालांचे वंशज हे व्रत पाळत आहेत. दासगणूंनी लिहिलेला हा गजानन विजय ग्रंथ सर्व साधकांना भक्तीचा मार्ग दाखवो ही प्रार्थना. 4था अध्याय समाप्त. गण गण गणात बोते. जय गजानन.